जनतेचा हक्काचा आवाज। फलटण शहरामध्ये घोलप नावाच्या एका मुलावर प्राणघातक हल्ला झाला आणि त्या संदर्भात तो मुलगा ज्यावेळेला तक्रार करायला इथं आला पोलीस स्टेशनला, त्यावेळेला DYSPंनी त्यांच्या हॉलमध्ये, त्यांच्या कक्षात सिद्धार्थ आयवळे नाही, सचिन आयवळे नावाचा नगरसेवक भाजपचा, त्याला बसून घेऊन त्याच्याबरोबर सल्लामसलत करून जो फिर्याद द्यायला आला त्याच्यावर पण फिर्याद दाखल केली। 307च गुन्हा दाखल केला। वास्तविक पाहता ज्यांनी मारलं होतं त्याला काहीही लागलेलं नव्हतं। फलटणमध्ये JT पोळ नावाचा एक डॉक्टर आहे, त्याच्या दवाखान्यात अशा पद्धतीने मुलं टाकायची, खोटी सर्टिफिकेट्स पुढे आणायची आणि मुलांना खोट्या केसेसमध्ये गुंतवायचं, असं एक षडयंत्र फलटणमध्ये गेले कित्येक दिवस चालू आहे। आणि त्याचा आवाज उठवण्यासाठी आज या ठिकाणी ठिय्या आंदोलन आम्ही करायचं ठरवलं। त्या पद्धतीने DYSPंच्या कार्यपद्धतीविषयी आम्ही ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन दिलं होतं। शाह साहेबांनी आम्हाला, PI साहेबांनी आम्हाला चांगल्यापैकी सहकार्य केलं आणि त्यांच्या अडचणी त्यांनी सांगितल्या। त्यांच्या सिनियर्सबद्दल ते बोलू शकत नाहीत, पण आम्ही डेफिनेटली बोलू शकतो, कारण आमच्या पब्लिकला ह्या DYSPचा त्रासच आहे आणि हे कुठंतरी गृहमंत्र्यांनी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे असं मी समजतो। कारण अशा पद्धतीने लोकांचा जर छळवाद करत गेले हे लोक कायदा हातात घेऊन, तर हे भयानक आहे। माझे आजोबा मालोजीराव नाईक निंबाळकर यांना फाशीचा अधिकार होता राजा म्हणून, परंतु कोणालाही फाशी दिली नाही। आम्हाला फलटणमध्ये ह्या DYSP आल्यापासून बिहारमध्ये राहिल्यासारखं वाटतं। मग कृपा करून याच्यावर मीडियाने देखील आमच्यासाठी आवाज उठवावा ही विनंती। आपण बोल। रघुनाथरायांनी सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी काही मुलांमध्ये काही वाद झाले, त्याच्या भांडणाचं त्यातून पर्यावसन झालं आणि त्यामध्ये एका युवकाला प्राणघातक त्या ठिकाणी घाव झाला, त्याला ॲडमिट करावं लागलं। अजूनही तो धोक्यातच आहे, क्रिटिकल आहे, परंतु त्याच्यावर सुद्धा 307 म्हणजे थोडा आश्चर्य वाटण्याजोगा हा प्रकार घडला। म्हणजे मैतावर सुद्धा 302 करायला मागं पुढं पाहणार नाहीत अशा प्रकारचा हा विषय आणि त्यामुळं कुठेतरी खोट्या केसेस होणे थांबलं पाहिजे, हा सगळा ह्या ठिय्या आंदोलनाचा मागचा खरा विषय। आणि जे काही सत्य असेल तेवढंच त्या ठिकाणी घेतलं जावं। त्याच्यामध्ये 307 होणार आहे म्हणून दुसऱ्याही बाजूने 307 करायची, म्हणजे मग त्यामध्ये कुठंतरी तडजोड होईल, त्याच्यामध्ये मग काहीतरी पुढं दोघांनाही त्रास होऊ नये म्हणून काहीतरी घडेल। अशा प्रकारचा त्या ठिकाणी जर विषय येत असेल तर त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था ही योग्य प्रकारे फलटणमध्ये राहू शकणार नाही आणि अकारण लोक कायदा सुव्यवस्था हातात घ्यायला सुरुवात करतात। आणि काय एकच प्रकरण नाही, आपल्याच मतदारसंघात कोरेगावमधील आपल्या 2 त्या ठिकाणी असणारे एक उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य यांच्यावर सुद्धा खोट्या केसेस त्या ठिकाणी झाल्या। जवळपास 25 दिवस ते त्या ठिकाणी आतमध्ये होते। म्हणजे अशा प्रकारचं जर खोट्या केसेस होत असतील तर त्या ठिकाणी जनतेला त्या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागेल, त्याचा प्रक्षोभ होईल, हे कुठंतरी पोलीस खात्याने लक्षात घेणं आवश्यक आहे। पोलिसांच्यावर, कोर्टावर आपल्या सर्वांचाच विश्वास असतो, परंतु त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा वागावं लागतं, तरच हा विश्वास टिकून राहणार नाही। आजही काय झालं तर मी पोलीसमध्ये जाईन, कोर्टात जाईन असंही आपण म्हणतो, पण मीच केस द्यायला जाणार आणि मलाच आग टाकणार असतील तर मी काय करायचं, असा प्रश्न मग त्या ठिकाणी आपल्यासमोर उभा राहील आणि त्याकरता कुठंतरी याची दखल घेण्याची आवश्यकता आहे। आणि चुकीचे वागणारे जे कोणी अधिकारी असतील, मग ते DYSP असतील नाहीतर अन्य कोणी असतील, यांच्याकडं कुणीही बसेल, कुणीही त्यांच्याबरोबर चर्चा करेल, पण जे योग्य आहे ती योग्य समजूनच त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे, ती अयोग्य ती अयोग्य समजूनच कारवाई झाली पाहिजे। मनमानी जर कारवाई होणार असेल तर त्या ठिकाणी शेवटी नाईलाजाव असतं, लोकांना कायदा सुव्यवस्था हातात घ्यावी लागेल आणि तशी वेळ फलटणमध्ये येऊ नये एवढी दखल मात्र त्या ठिकाणी पोलीस खात्याने घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।